श्री ज्ञानयोग सेवा ट्रस्ट, पल्स ॲडव्हान्स्ड आयुर्वेद सुपर स्पेशालिटी क्लिनिक्स आणि मंजुश्री आयुर्वेद क्लिनिक, पंचकर्म ध्यान योग साधना तथा समुपदेशन केंद्र यांच्या दर महिन्याला घेण्यात येणाऱ्या शिबिराच्या प्रथेनुसार वातरोग शिबिर मोठ्या उत्साहात संपन्न झाले। रविवारी 15 सप्टेंबर रोजी वातरोग शिबिराचे उद्घाटन शिबिर उपक्रमाच्या प्रथेनुसार शिबिरात प्रथम नोंदणीसाठी उपस्थित झालेल्या रुग्णांच्या हस्ते करण्यात येते। या उद्घाटनाचा मान प्रभाकर शिंपी वय वर्ष 82 यांना मिळाला। शिबिरामध्ये सर्वांग सांधेदुखी, मानेच्या आणि कमरेच्या स्लिप डिस्क, आमवात, गुडघेदुखी, सायटिका, ल्युम्बर रेडिकॅलोपॅथी, पेरिफेरल आर्टेरियल ॲथेरोस्क्लेरोटिक, स्केमिया ऑफ लोअर लिम्ब डिसीज, पोटाचे वातविकार, टेनिस एल्बो, उदावर्त या आजाराच्या रुग्णांवर मोफत औषधोपचार आणि तपासणी करण्यात आली। या औषधोपचारांबरोबरच आहार, दिनचर्या सल्ला, पंचकर्म माहिती व सल्ला तसेच अल्पदरात रक्त तपासणी संस्थेतर्फे उपलब्ध करून देण्यात आली। शिबिरात तब्बल 31 रुग्णांनी तपासणी आणि औषधोपचारांचा लाभ घेतला। या शिबिरात श्री ज्ञानयोग सेवा ट्रस्ट तर्फे आयोजित आणि पल्स आणि मंजुश्री आयुर्वेद संचलित मागील 2 शिबिरांमधून जे सर्वरोग शिबिर आणि महिला आरोग्य शिबिर घेण्यात आले, त्यात लाभ घेतलेल्या रुग्णांनी शिफारस केलेले रुग्ण अधिक संख्येने उपस्थित होते। मागील शिबिरांच्या सातत्याचा आणि सफलतेचाच हा मानांक म्हणता येईल, असं यावेळी डॉक्टर प्रीती त्रिवेदी, संचालिका, मंजुश्री आयुर्वेद क्लिनिक, पंचकर्म ध्यान योग साधना आणि समुपदेशन केंद्र यांनी सांगितले। तसेच पुढील महिन्यात होणाऱ्या शिबिराबद्दल त्यांनी अधिक माहिती दिली। पुढच्या महिन्याच्या 20 ऑक्टोबर 2024 रोजी जे शिबिर आपण घेत आहोत ते आहे आम्लपित्त आणि पित्ताशय संबंधित सर्व आजार। आपल्याला जे काही आजार किंवा रोग होतात त्याचं मूळ जे आहे ते पोटापासून सुरू होतं। हे सर्वात महत्त्वपूर्ण बाब असल्यामुळे आपण पुढचा शिबिर ह्या अंतर्गत घेत आहोत। म्हणून पोटाचे आजार असो किंवा नसो, इतरही काही समस्या असो, त्याचं मूळ पोट असल्यामुळे तुम्ही पुढच्या शिबिरास नक्कीच भेट द्या। नाशिककर आपल्या पोटाच्या चांगल्या स्वास्थ्यासाठी, एक चांगल्या गट हेल्थसाठी तुम्ही ह्या शिबिरास अवश्य भेट द्या। स्क्रीनवर दिसत असलेल्या नंबरवर पूर्वनोंदणी करा जी आवश्यक आहे आणि ह्या शिबिराचा लाभ घ्या। शिबिराचे व्यवस्थापन अरुण पगारे, गणेश गायकवाड यांनी सांभाळले, तर कल्पना साळवे, मेघना चौधरी गायकवाड यांनी औषध वितरण विभाग सांभाळला। डॉक्टर प्रीती त्रिवेदी, डॉक्टर प्रमोद कलोस यांनी निदान व तपासणी विभाग, तर रक्त आणि लघवी तपासणी SS लॅब विभागाच्या ज्योती कमलाकर यांनी सांभाळला। नगरसेविका अर्चना थोरात आणि मामा भालेराव यांनी लोकमान्य सांस्कृतिक हॉल या शिबिरासाठी उपलब्ध करून दिला। नाशिक शहर आणि परिसरातील अधिकाधिक रुग्णांपर्यंत आयुर्वेद प्रचार आणि प्रसार उपक्रमामध्ये सहभाग घेत आयुर्वेदाच्या चिकित्सेचा आणि चिकित्सेतून आलेल्या अनुभवाचा, लाभाचा अन्य रुग्णांपर्यंत प्रचार व्हावा, यासाठी सर्वांचं मिळून प्रयत्न, सहभाग आणि सहकार्य अपेक्षित आहे, असं आवाहन यावेळी प्रमोद कोळस यांच्या वतीने करण्यात आले। आत्तापर्यंत पेशंट्सने पोटदुखीचे, पोटातले वाताचे विकार, सांधेवात, सांधेदुखी, कंबरदुखी ह्या प्रकारचे पेशंट्स येऊन त्यांनी त्याच्यावर औषध उपचार, तलसल आणि सल्ला हा घेतला आहे। आता ह्या शिबिरामध्ये आम्ही आयुर्वेद प्रचार आणि प्रसारच्या अँगलने पण बोलत आहोत। तर जे क्रॉनिक आजार आहेत, औषधं चालू आहेत आणि शिवायही आजार किंवा गुडघेदुखी ऑपरेशन्सपर्यंत आलेली आहेत, त्याच्यासाठी काही पंचकर्म उपयोग आणि काही आयुर्वेदीय औषधं यांचा उपयोग करता येतो। तर नाशिक आणि परिसरातील सर्व नागरिकांनी ज्ञानयोग सेवा ट्रस्टच्या ह्या उपक्रमाचा लाभ घ्यावा। पुढेही वर्षभर हे कॅम्प चालू राहतील। श्री ज्ञानयोग सेवा ट्रस्टचे संस्थापक अध्यक्ष प्राचार्य डॉक्टर राजेंद्र खेडेकर, नाशिक चॅप्टरचे अध्यक्ष डॉक्टर किशोर थोरात, उपाध्यक्ष डॉक्टर संतोष भिवसाने आणि सर्व टीमच्या प्रोत्साहनातून शिबिराचे आयोजन सुलभ होत राहते आणि उत्साह वाढत राहतो, असं सांगत श्री ज्ञानयोग सेवा ट्रस्टतर्फे सर्वांचे आभार मानण्यात आले। महिन्याच्या प्रत्येक 3ऱ्या रविवारी आयुर्वेद प्रचार आणि प्रसार प्रोजेक्ट अंतर्गत या शिबिरांचं वर्षभराचं आयोजन आणि नियोजन करण्यात आलंय। पुढील महिन्यात पोटाचे आणि पित्ताशयाचे विकार याबाबत शिबिर घेण्यात येणार आहे। या शिबिरासाठी नाव नोंदणी अत्यावश्यक आहे, त्यासाठी स्क्रीनवर दिलेल्या संपर्क क्रमांकावर आपण जरूर नोंदणी करा आणि या शिबिराचा लाभ घ्या, अशी विनंती
या प्रसंगी आयोजकांच्या वतीनं करण्यात आले. 9 न्यूज महाराष्ट्रासाठी प्रतिनिधी योगेश सोनवणे.